कारण साखर हा असा प्रॉडक्ट आहे किंवा साखर इंडस्ट्री अशी आहे की ज्याच्या कच्च्या मालाची किंमत शासन ठरवतं आणि पक्क्या मालाची किंमत पण शासन ठरवतं आणि पक्का माल महिन्याला मी किती विकायचा हे पण शासन ठरवतं. म्हणजे माझी समजा 10 लाख साखर तयार झाली तर मी 10 लाख विकू शकत नाही. मला महिन्याला 80,000 90,000 काय येईल तेवढीच पोती मला विकायची. आणि मगाशी म्हटल्याचं की इसेन्शियल कमोडिटी ॲक्टनुसार साखरेची FRP शासनानं ठरवलेली आहे. तर ती जी FRP ठरवली आहे ते 15 दिवसात द्यायलाच पाहिजे. आणि अलीकडच्या 2018 नंतर अशी अबतूत परिस्थिती आली की साखर खूप झाली आणि साखरे जर इतके पडतील की ऊसाचे पैसे दिले जाणार नाहीत असं शासनाला वाटल्यानंतर शासनाला जो त्या ॲक्टचा आधार घेऊन त्यांनी मिनिमम सेलिंग प्राईस केली. शुगरची पण MSP केली. ती 18मध्ये 29 रुपये केली, 2019ला 31 केली. तेव्हा आता तो दरही शासन ठरवतं, रॉ मटेरियलचंही शासन ठरवतं आणि किती विकायचे हेही शासन ठरवतं. म्हणजे अशी ही एकमेव इंडस्ट्री आहे की ज्याचा तसा म्हटलं तर बऱ्यापैकी कंट्रोल शासनाचा आहे. आणि जगामध्ये असा कुठला प्रॉडक्ट असणार नाही की ज्याच्या कच्च्या मालाची किंमत शासन ठरवल्यानंतर पक्क्या मालाची MRP किंवा विक्रीची किंमत त्या निर्मात्याला ठरवायचा अधिकार नाही आहे. तो शासनालाच आहे. तर ह्या सगळ्या मर्यादित कारखानदारीला प्ले करावं लागतं.